A1 जोडी जरी फेल झाली तरी आपण पाहू शकतायत सुरेख फलंदाजी जितेश खारीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 44 धावांचं लक्ष ठेवलंय. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न विकास होता त्या ठिकाणी. विकास चेंडूला पकडतोय तोपर्यंत जर पाहिलं तर सिंगल रन्स या ठिकाणी घेतलं गेलंय. सुरुवात केले म्हणजेच जर पाहिलं तर श्री गणेशा दीपक 11 संघाचं आपल्याला पाहायला मिळतंय. दीपक 11 संघाकडून जर पाहिलं तर टेनी आणि आकाश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला खेळाडू म्हणून टेनीला पाहिलं जात आहे. खूप धुमाकूळ घालणारा खेळाडू कोण असेल तर मिस्टर टेनी आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. इथून जर पाहिलं तर वाईट चेंडू आहे. आज गोलंदाजाचा जर विचार केला तर हार्दिकला आणलंय गोलंदाजीसाठी. सर्वप्रथम जर पाहिलं तर गतवर्षी आपण पाहिलं होतं 2023 मध्ये विकास माची देखील गोलंदाजीसाठी आपल्याला तयार होताना पाहायला मिळाला होता. परंतु त्यानंतर आपण पाहिलं पुन्हा एकदा फलंदाजीसाठी लक्ष केंद्रित केलं ते म्हणजेच विकास यांनी. हा चेंडू पाहतोय आपण थोडासा फिरवला होता. अँगल वेगळा आपण पाहतोय या गोलंदाजीचा आणि त्याचमुळे जर पाहिलं तर लेग कट करण्यामध्ये प्रयत्न करतोय. डिक्लेअर झोनकडे चेंडू गेलाय आणि या सिंगल रन्सने धावसंख्या जर पाहिली तर 3 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर झाल्या आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. आपण पाहू शकताय जबरदस्त लाईट फ्लड लाईट जर पाहिल्या तर अगदी मुंबई सारखं लुक या ठिकाणी आपण या मैदानाला पाहू शकतोय आणि खूप मेहनत घेत आहेत. 2 जर पाहिलं तर A1 जोडी ज्याला म्हटलं जाईल ती म्हणजेच रोहन गावड आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जब्बीर खान ही जोडी चर्चेत आहे. कारण की बोईसरमध्ये जर पाहिलं तर अगदी 2 वर्षापासून ज्या पद्धतीने त्यांनी एक प्लॅनिंग आखली की आपल्याला नाईट टुर्नामेंटसाठी ज्या लाईट उपलब्ध करून द्यायच्या आहेत आणि कुठल्याही खेळाडूला कुठली कमतरता असू नये. कुठल्याही एखादे टुर्नामेंट उतरवताना आयोजकांना कुठलीही कमी पडू नये याचीच बाब लक्षात घेऊन जर पाहिलं तर या ठिकाणी साई धीमी ही एक नवीन आपल्याला पाहायला मिळाली. जे मंडप डेकोरेटर करणारे हे दोन्हीही अगदी A1 जोडी आणि त्यानंतर त्यांनी लाईट आज आपण पाहू शकतायत. खूप सुंदर लाईट दर्शवल्या गेल्या. नक्कीच पॅराडाईजच्या मैदानावर देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं. जी पॅराडाईजचं मानाचं वर्ल्ड कप ज्या पद्धतीने आपण पाहिला गेला त्या ठिकाणी देखील खूप मोठ्या प्रमाणावर लाईट लावली होती. आज देखील आपण पाहतोय काही वेगळं करण्याचा प्रयत्न नक्कीच असतंय आणि आज देखील तेच आपण पाहतोय. इथे मात्र पाहतोय पंचांकडे अपील केलाय परंतु पंचांनी मान आतापर्यंत जर पाहिलं तर नाहीकडे डुलवलंय. म्हणजे इथून जर पाहिलं तर फलंदाज सेफ आहे. विकेट मिळणार नाहीये. प्रयत्न करतायत. तुमच्याकडे एक रिव्ह्यू नक्कीच आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच रिव्ह्यू घेऊ शकतायत. ही आता मात्र आपण पाहतोय विकासने नक्कीच इथे खून केले की आम्ही रिव्ह्यू घेऊया. रिव्ह्यूकडे गेले आहेत. बघूया तळंपारकडे गेले आहेत. तोपर्यंत ऐकूया एक सुपर संगीत आणि पुणे मैदानाच्या आतमध्ये. होता तो आगवण संघाचा आता मात्र इथे लॉस झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. वापरला गेलाय त्यांनी. हार्दिक गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज झालाय. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये एकंदरीत धावांचा विचार केला तर 5 धावा त्याने खर्च केल्या आहेत. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी टेनी आणि आकाश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि सुरुवात चांगली केली. मी म्हणेन विश नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी लाईव्ह थेट प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं नेटवर्क. अगदी हा देखील कमी दिवसांमध्ये ज्यांनी उंच भरारी मारले. कारण की एकेकाळी आपण पाहिलं होतं अगदी गुजरातमध्ये जाऊन कित्येक प्रेक्षेपण त्यांनी लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळालं आणि एक नाही तर 6 एकाच दिवशी आपल्याला प्रेक्षेपण करताना पाहायला मिळाले होते. अशी ही भरारी विश नेटवर्कची देखील खूप मोठ्या प्रमाणावर घेतली जाते. म्हणजे बोईसरमध्ये जर पाहिलं तर सुगीचे दिवस ज्या पद्धतीने आलेत लाईट म्हणा विश नेटवर्किंग म्हणा आमचे अपडेटिंग स्कोरर म्हणा हे खूप मोठ्या प्रमाणावर मेहनत करतायत. हलक्या हाताने खेळून काढलाय टेनी. डिक्लेअर झोनकडे चेंडू जाईल. सिंगलने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र स्कोर कार्डवर धावसंख्या होते 8 धावा. 5 चेंडूचा खेळ झालाय. 8 धावा. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 2 एक्स्ट्राज रन्स आपल्याला पाहायला मिळाले. एक नोचा चेंडू होता आणि त्यानंतर जर पाहिलं तर वाईटचा चेंडू. 8 धावा स्कोर कार्डवर आहेत. 44 धावांचं टार्गेट आहे. म्हणजे इथून जर पाहिलं तर अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक.
चुकी केले इथे मात्र पहा स्वीप शॉट खेळायचा होता परंतु बॅटची वरची टो लागली आणि चेंडू जर पाहिला तर डायरेक्टली जातोय तो म्हणजेच बॉक्स विकेटच्या रूपाने हा गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय विकेट जातोय पहिला गडी या ठिकाणी बाद होईल तो म्हणजेच मिस्टर आकाश बॅक टू द डग आउट पर्यंत प्रत्येक जण खेळलाय आणि या मैदानाबद्दल पॉझिटिव्ह नक्कीच आपले विचार मांडलेत कारण की या स्पर्धेमध्ये जर विचार केला तर ही स्पर्धा प्रत्येक वेळेस होते परंतु या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर शीतल नगर प्रीमियर लीग ही स्पर्धा प्रामुख्याने आयोजन होताना आपल्याला पाहायला मिळते यंदाचं वर्ष जर पाहिलं तर आपण पाहतो ही स्पर्धा पहिलं वर्ष आहे परंतु पहिल्याच वर्षी खूप दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नक्कीच येताना पाहायला मिळतोय मिस्टर हिम्मत आलाय गोलंदाजी ट्रॅकवर पहिला चेंडू थोडासा लेग साईडला टाकला होता लेग स्टिकवर टाकला होता आणि हा चेंडू खेळताना जर पाहिलं तर डिक्लेअर झोनकडे चेंडूला वळवलं यामध्ये जर पाहिलं तर आणखीन एक सिंगल रन्स मिळाला आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या होते 9 धावा टेनी आणि पवन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहिलं तर अगदी बॅटच्या खाली चेंडू होता परंतु खेळताना कोणीतरी जर पाहिलं तर बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये चेंडू जातोय डॉटच्या रूपाने रन्स येणार नाहीये 9 धावा आतापर्यंत रोखून ठेवल्या आहेत इथून जर पाहिलं तर 2 फलंदाज आता मात्र चर्चा करतील की टार्गेट मोठा आहे 44 धावांचं टार्गेट आहे इथून जर पाहिलं तर ओव्हरमध्ये एक मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे 22 चेंडू आणि 35 धावा अमर पाटील आमच्या समवेत जर पाहिलं तर या ठिकाणी आज जॉईन होताना पाहायला मिळत आहेत शुभम देखील पाहिलं शुभमची देखील कामगिरी खूप चांगली आहे आणि त्यानंतर जर पाहिलं तर नक्कीच साहिल देखील आम्हाला पाहायला मिळत आहेत खूप चांगली या ठिकाणी टीम वर्क करत असताना आपल्याला पाहायला मिळते इथून पाहिला आपण चेंडू ऍक्शन रिप्ले मधून पाहू शकतायत चेंडू पडल्यानंतर डॉट चेंडू मोईन ओके इथे मात्र आपण पाहतोय नक्कीच मोये मोये ज्या पद्धतीने म्हटलं जातंय तेच मोये मोये झालेलं आपल्याला पाहायला मिळाला हलक्या हाताने खेळून काढलाय पुन्हा एकदा सिंगल रन्स हिम्मत स्वतः गेला होता या चेंडूवर चेंडू अडवण्यासाठी परंतु आपण पाहतो हा सिंगल रन्स रोखू शकणार नाही एका धावेने धावसंख्या जर पाहिली तर डबल फिगर मध्ये आता मात्र 10 धावा इथून जर पाहिलं तर अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे आज चेंडू पुन्हा टाकावा लागेल पंच दंडित करतायत या गोलंदाजाला वाईटचा इशारा आलाय आणि अतिरिक्त धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल 11 लॉस फॉर 1 विकेट चांगला चेंडू मी म्हणेन अप्रतिम चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षक गौतमच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय चुकी होणार नाहीये आगमन संघ म्हटला तर क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत जर पाहिलं तर अव्वल दर्जाचे क्षेत्ररक्षण त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतंय यावेळेस पुन्हा एकदा हिम्मतचा हा चेंडू नोचा कॉल आलाय पंचांचा अतिरिक्त धाव या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत धावसंख्या 1 ने वाढेल स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 12 धावा पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू गॅप शोधलाय गॅप मोठा होता नक्कीच आपण पाहतोय टेनीचा फटका सुरेख आहे टेनी चांगला खेळतोय अगदी 45च्या मैदानावर टेनीने गाजवलं होतं तो मैदान तोच टेनी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय दीपक 11च्या माध्यमातून खूप चांगली टीम आपण पाहू शकता दीपक 11 आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नक्कीच वामिका स्टार जय जोगण्यादीप आगमन संघ 16 धावा स्कोर कार्डवर षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये आता मात्र धावा 28 धावांची आवश्यकता 18 चेंडू 28 धावा
श्री आदरणीय प्रभाकर भाई राहुल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी केक कटिंग देखील केला गेला, सुरुवात केली गेली. अप्रतिम आपण पाहिली ही स्पर्धेला जशी सुरुवात झाली, आजचा ग्रँड फिनाले दिवस आपण अनुभवतोय आणि थोड्याच वेळानंतर फायनल देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे या मैदानावर. 17 धावा 1 गडीच्या मोबदल्या आहेत. पुन्हा एकदा इथे मात्र पाहिलं तर गॅप शोधलाय. गॅप इतका भारी होता की चेंडू रोखणं मुश्किल आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा चौकार येतोय. 4 धावा टेनीच्या बॅट मधून आल्या आहेत. सोळा चेंडू आणि आता मात्र 23 धावांची आवश्यकता आहे. उमेश होता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय आगवण संघ, परंतु टेनी पुन्हा एकदा ऑफसाइड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु यावेळेस सिंगल रन्स घेणार आहेत. सिंगलने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 22 धावा स्कोर कार्ड वर लागले आहेत. उर्वरित चेंडू जर पाहिले तर 15 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 15 चेंडू 22 धावा, 15 चेंडू 22 धावांची आवश्यकता. हे योगायोग आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र सिंगल रन्स आणखीन एकदा वाढेल. स्कोर कार्ड वर धावसंख्या होते 23 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. 5 षटकांचे सामने खऱ्या अर्थाने जर पाहिले तर रोजच्या रोज आपण 4 षटकांचे सामने खेळतोय, परंतु फायनल या दिवशी जर पाहिलं तर या शेवटच्या दिवशी आपण पाहतो यावेळेस अगदी चेंडू कसा गेला तो समजला नाही. टेनीच्या पायामधून सरळ चेंडू यष्टी उद्ध्वस्त होताना आणि या ठिकाणी जर पाहिलं तर गडी बाद होतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत. ओहो, लुक जर पाहिलं तर नजर पूर्णपणे होती चेंडूवर, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि इथून जर पाहिलं तर थोडीशी अडचण झाली आणि सरळ मधली यष्टी उद्ध्वस्त करून नक्कीच टेनीला माघारी परतवलं. विश नेटवर्कचं हे नेटवर्क आपण पाहू शकतायत. कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळते, खूप चांगलं या ठिकाणी वर्किंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मुनीत आहे अगदी मुनीत आणि हरीश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. विश नेटवर्कची खूप चांगली कामगिरी त्यांच्याकडून होताना, कारण की पहा ज्या पद्धतीने ही टुर्नामेंट आपण पाहतोय, अगदी लाईव्ह टुर्नामेंट, प्रत्येक जण या टुर्नामेंटचा आस्वाद घेत असतो. आणि इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा चुकी काढले. रुपेश या ठिकाणी बाद होईल. आल्या आल्या माघारी परतला जातोय, कारण खूप चांगली गोलंदाजी आणि चेंडू जर पाहिला तर सरळ रनआउटच्या रूपाने गडी बाद. लेवल आगवण संघाची थोडीशी वाढलेली पाहायला मिळते, कारण बॅक टू बॅक 2 गडी बाद झाले. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 21. इथून जर पाहिलं तर दीपक 11 संघ अजूनही या ठिकाणी विचार करू शकतोय. प्रत्येक षटकामध्ये 2 फटके जर मोठे आले तर मात्र हा सामना आपण आपल्या बाजूला झुकवू शकतोय, हा देखील विचार केला असेल. इथून जर पाहिलं तर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. एकीकडे पाहिलं तर मिस्टर विकास आणि दुसरीकडे जर पाहिलं तर मिस्टर पवन, अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ओहो, हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा टाकावा लागेल. पंचांचा इशारा येतोय. अवांतर धाव आणि अवांतर धावाने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर धावसंख्या आतापर्यंत 24 धावा. करारी फटका, अप्रतिम चेंडू जसा आला तसा बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय आणि फटका मारलाय तो म्हणजेच फलंदाज पवन यांनी. चौकार, 4 धावा. जगदीशच्या अगदी बाजून चेंडू निघून गेला चौकारासाठी. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 16 धावा. अहो, इथून पाहतोय आपण हा चेंडू सुरेख आहे. अप्रतिम फलंदाजीतून आपला दर्जा दाखवलाय जितेश कारी यांनी, परंतु आता मात्र आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय. आज जर पाहिलं तर
जितेश बिल्ला हा दिसत नाहीये आगवण संघामध्ये. त्यानंतर मंगेश एक उत्कृष्ट गोलंदाज हा देखील एक खेळाडू दिसत नाही आगवण संघामध्ये. आणि कुठेतरी कमतरता जाणवली असेल कारण हे दोन्ही खेळाडू असे आहेत की ज्यांच्याकडे खूप चांगली क्षमता आहे. मंगेश जर म्हटला तर मंगेश एक गोलंदाजीसाठी खूप चांगला गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे आगवण संघाकडून. आणि जितेश जर पाहिलं तर कर्णधार आहे या संघाचा. तून पाहतोय आपण बॅटची हलकीशी एज लागली, चेंडू जातोय सिंगल रन्स कडे. आता मात्र 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 15 धावा. इथून जर पाहिलं तर आगवण संघ यावेळेस चुकी करणार नाहीये. पण दुसऱ्याकडे विचार केला तर दीपक 11 संघाला एक बाउंड्रीची गरज आहे आणि ही बाउंड्री कधी येईल ते देखील पाहणं गरजेचं असणार आहे. सिंगल रन्स येते पवनकडे. स्ट्राईक रोटेट करताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर विकास. कारण की जाणीव आहे पवनने आतापर्यंत बाउंड्री लगावली गेली कारण की पवनकडे क्षमता आहे. परंतु बघूया पवन कशा पद्धतीने खेळेल. पुन्हा एकदा दुरून खेळण्याचा प्रयत्न होता, फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चुकला गेला. इथून जर पाहिलं तर 6 चेंडू आणि आता मात्र 14 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 14 धावा. थँक्यू. एच डी विनर जी टुर्नामेंट झाली यामध्ये नक्कीच तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावला होता वामिका स्टार आगवण या संघाने. परंतु इथून आपण पाहायला मिळेल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आता मात्र जिम्मेदारीने गोलंदाजी घेतोय विकास. आणि पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर विकासच्या विरोधात विकास, म्हणजे दोन्ही बाजूला विकास आहेत आणि एक विकास गोलंदाजीसाठी तर एक विकास फलंदाजीसाठी. जबरदस्त आक्रमण केलंय विकासने आणि आलाय चौकार. 4 धावा. थँक्यू. 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त फटका सजवला. अगदी जर पाहिलं तर 34 धावा स्कोर कार्ड वर. 3 गडी जरी बाद झाले आहेत तरी अजूनही प्रयत्न करतायत विकास या ठिकाणी. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. आता मात्र हा चेंडू चांगला आहे, ऑफस्टिकच्या थोडा बाहेर ठेवला आणि या चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स आलाय. इथून जर पाहिलं तर 4 मध्ये 9 धावांची आवश्यकता. 4 विकेट गेले होते आगवण संघाचे. आतापर्यंत पाहतोय दीपक 11 संघाचे 3 गडी बाद झालेले आहेत. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळलाय आणि यावेळेस देखील येईल चौकार. आता मात्र पूर्णपणे कलाटणी घेतलंय की काय या मॅचने. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. विकेट न गमावता जरी 4 मारले तरी सामना जिंकू शकतोय विकास 11 संघ. आपण पाहू शकतायत थँक्यू. दोन्ही संघांनी लक्षात असू द्या आगवण संघाचे 4 गडी बाद झाले आहेत. विकास 11 संघाचे आतापर्यंत 3 गडी बाद झाले आहेत. विकेट न गमावता 4 धावा जरी काढतायत तरी विकास 11 संघ दीपक 11 संघ हा सामना जिंकू शकतोय. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 5 धावा. नक्कीच मॅच खूप रंगतदार आपल्याला पाहायला मिळते. पायावर चेंडू आदळला. इथून जर पाहिलं तर फक्त आणि फक्त सिंगल रन्स येईल. आता मात्र 2 मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 4 धावा. आतापर्यंत केलेला खेळ तुम्हाला विसरावा लागेल. इथून हे 2 चेंडू खूप महत्वाचे असणार आहे. आगवण संघ विचार करेल की हे 2 चेंडू जे आहेत ते माझ्याकडून विकासकडून खूप चांगले पडावेत. परंतु दुसऱ्या बाजूला नक्कीच आपण पाहतोय दीपक 11 संघ देखील विचार करत असेल की विकासच्या बॅटमधून एक चौकार यावा. फटका चांगला आहे परंतु या ठिकाणी चेंडूला रोखलंय आणि विकेट देखील येते. आता मात्र पूर्णपणे गेम चेंज. कारण की इथून जर पाहिलं तर दीपक 11 संघाचे 4 गडी बाद झाले आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिला तर आगवण संघाचे देखील 4 गडी बाद झालेले आहेत. म्हणजे आता 1 चेंडू आणि 4 धावा. हे 4 धावा तुम्हाला बनवायच्याच आहेत. 1 चेंडू 4 धावा.
यस नक्कीच धन्यवाद डीजे. या आधी देखील ही कामगिरी या मैदानावर झाले आणि संघ होता मायकोप, खेळाडू होता अजय, ज्याच्यावर विश्वास ठेवला, पूर्णपणे विश्वास होता आणि खऱ्या अर्थाने तारणहार तो ठरला मायकोप संघासाठी आणि 4 धावा बनवून दिल्या. आता मात्र तोच तारणहार मोहित इथे बनेल का? कारण की मोहित आलाय फलंदाजीसाठी. नक्कीच कमेंट देखील येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत युट्यूबच्या माध्यमातून. आपण पाहतोय अगदी जर पाहिलं तर कमेंट मध्ये लिहितायत की जर हायड्रा म्हणजेच मोहित याने जर ही मॅच जिंकवली, पवनने ही मॅच जिंकवली, तर मात्र मुन्ना जयस्वाल याच्याकडून गोल्ड चेन या ठिकाणी नक्कीच आश्वासन दिलंय. हे आश्वासन दिलंय नक्कीच पाहू शकतायत. परंतु यावेळेस पवन फलंदाजीसाठी आहे. इथून जर पाहिलं तर पवनची पूर्ण ही इनिंग आपण पाहिली खूप चांगली. 12 चेंडूमध्ये 12 धावा जमवल्या आहेत, परंतु एका चेंडूमध्ये आता 4 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला विकास, दुसऱ्या बाजूला पवन, दोन्हीही इथून जर पाहिलं तर चेंडू हातामध्ये ठेवलाय आणि मजल मारले, ती म्हणजेच वामिका स्टार आगवण या संघाने विजयी होते. कौतुक करेन मी दीपक 11 संघाचा, खूप चांगला खेळलाय आणि नेहमीच चांगला खेळत आलाय दीपक 11 संघ. आगवण सारख्या एक बलाढ्य संघाला टफ फाईट देणारा संघ कोणता असेल तो दीपक 11 संघ. जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला. इथून जर पाहिलं तर नक्कीच ग्रामीण पॅनलचे हे 2 टीम आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र आमने सामने असतील तर नक्कीच अप्रतिम खेळी केली, ज्यामध्ये आगवण संघाचा विचार केला तर जितेश ज्यांनी 7 चेंडूमध्ये 18 धावा आणि गौतम ज्यांनी 5 चेंडूमध्ये 10, जगदीश 8 चेंडूमध्ये 10. नक्कीच एवन जोडी जी पाहिली जगदीश आणि विकासची थोडीशी फेल गेली, परंतु दुसऱ्या बाजूने प्रयत्न केले होते टेनी आणि पवन यांनी 12-12 धावा त्यांनी जमवल्या, परंतु 4 धावांसाठी जर पाहिलं तर हा सामना पराभूत होताना आपल्याला पाहायला मिळाला. नवीन मॅच आपल्यापर्यंत पोहोचली जाईल. नक्कीच पुन्हा एकदा प्रथमेश आपल्याशी जॉईन होतील. ऐकत रहा, पाहत रहा साहेब बाळासाहेब ठाकरे चषक 2025. रित्या खेळलात हाडलं असेल आपल्याला, पण आपला सन्मान असणार आहे इथे मुख्य मंचावरती यायचंय, सन्मान स्वीकार करायचा है. दीपक 11 टीम आपका सम्मान होने वाला है, यहाँ पे आना है स्टेज पे, मेन स्टेज पे आपका सम्मान होगा. थैंक यू, आप इस कंपटीशन में आए, यहाँ पे आपने अच्छा खेला, अब आपका सम्मान किया जाएगा. एक प्लेयर भेजना है दीपक 11 टीम मेन स्टेज पे. शाहरुख शेख सर के हस्ते गंगा सर आपके हस्ते ये सम्मान होने वाला है दीपक 11 टीम का. प्लीज आना है दीपक 11 टीम. यस, ताज एवन ढोल इनके साथ हमेशा खड़े रहते हैं, इनको सपोर्ट करते हैं, इनके सपोर्ट की बहुत जरूरत है. थैंक यू सर सपोर्ट करने के लिए, ऐसे ही सपोर्ट आपका बना रहे हम ऐसी आशा करते हैं. गंगा सर आपके हस्ते ये सम्मान दिया जाएगा. दीपक 11 टीम एक प्लेयर भेजना है, आपका सम्मान होगा. धन्यवाद, आप इस स्पर्धा में आए, सहभाग लिया आपने, अच्छा खेले, यहाँ तक का आपका सफर बहुत ही बढ़िया था, एक यादगार सफर था. हार्ड लक, आप इससे आगे नहीं जा पाए बट बहुत अच्छा खेले. धन्यवाद और कॉंग्रॅच्युलेशन्स आगवण टीम, आपण पुढच्या फेरीत दाखल झालायत, चांगली खेळी केलीत मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढचा सामना आपल्या भेटीस येतोय तो म्हणजेच साई यंग वॉरियर्स आयोजित साहेब बाळासाहेब ठाकरे चषक 2025 चा हा पुढचा सामना आपल्या भेटीस येतोय. मुकेश 11
K6 टर्फ कौस्तुभ सरांच्या मार्फत हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. कौस्तुभ सरांनी सहकार्य केलं, त्यांच्या मार्फत आपण पाहताय ही टीम मुकेश 11 मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पवेलियनचा ताबा घ्यायचा आहे तो म्हणजेच आयोजक संघ साई यंग वॉरियर्स. आपण पाहू शकता साई यंग वॉरियर्स आयोजित साहेब बाळासाहेब ठाकरे चषक 2025 हा आयोजक संघ जो गेले 3 रात्र आपण पाहताय, आजची ही तिसरी रात्र आहे, गेले 3 रात्र जो संघ धडपड करतोय, धावपळ करतोय, तो संघ आपल्याला आता पाहायला भेटणार आहे मैदानाच्या आतमध्ये खेळताना. साई यंग वॉरियर्स. चला पंच समीर जेवायला गेला का? त्यांचे पंच मागू का आगवनचे? येस बाबू बाबू बॉल ले ले, नहीं तो लेके भाग जाऊंगा घर पे. येस मुख्य पंचांच्या भूमिकेत असणार आहेत समीर सर उर्फ बिट्टू. येस टॉप 8चा हा शेवटचा सामना असणार आहे आता जो आपल्या भेटीस येतोय. ग्रामीण पॅनलचे दोन्ही संघ मुकेश 11 विरुद्ध साई यंग वॉरियर्स. आणि हा सामना सुरू होण्याआधीच बक्षिसांचा वर्षाव झालाय, बक्षीस लगावलं गेलंय. जर साई यंग वॉरियर्स हा सामना जिंकतोय तर ताज A1 ढोल यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस लावलं गेलंय. येस चला मुख्य पंचांच्या भूमिकेत शाहरुख सर. धन्यवाद सर, आपण या मॅच साठी पंच म्हणून आलात. आणि जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू काय घडतंय, अपील केली जाते आणि तंबूच्या आसऱ्यास परतावं लागतंय. पहिल्याच चेंडूवरती खेळाडूंना येतोय विकेट. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. राजेश यांच्या मार्फत सुंदर गोलंदाजी आपण पाहिली मैदानाच्या आतमध्ये. तंबूच्या आसऱ्यास परतावं लागलं आणि आता मैदानात दाखल होत आहेत ते म्हणजेच अक्षय तांडेल, ज्यांना आपण गेले 3 रात्र पाहतोय, जो धडपड करतोय, धावपळ करतोय, या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी झटतोय. तोच खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, तो म्हणजेच अक्षय. पहिला चेंडू हलक्या हाताने ढकलून काढलाय आणि एक सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अक्षय यांच्या मार्फत एक सिंगलने धावसंख्या, धावपळकाचा श्री गणेशा होतोय आणि धावसंख्या होती 1. 2 चेंडूच्या समाप्तीस. येस जसं की आपल्याला सांगितलं गेलं, बक्षिसांचा वर्षाव सुरू झालाय. ताज A1 ढोल यांच्या मार्फत तब्बल 5,000 रुपयाचं बक्षीस लावलं गेलंय. जर साई यंग वॉरियर्स हा सामना जिंकतोय तर त्यांना 5,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे ताज A1 ढोल यांच्या मार्फत. आणि त्या दरम्यान मैदानात काय झालंय तर एक चोरटी धाव घेतली गेली आहे. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली 2. चेंडूचा खेळ झालाय 3. आतापर्यंत समीकरण पाहिलं तर 1 विकेट 2 सिंगल याच्या मार्फत 3 चेंडू 2 धावा. पुढचा चेंडू हलक्या हाताने कट केलाय तो म्हणजेच फलंदाज अक्षय यांनी.
एक सेन्सिबल शांत आणि स्तब्ध क्रिकेट आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. गरज आहे, कारण पहिल्याच चेंडूवरती गडी बाद झाला होता. तदरम्यान विकेट गमावणं हे चांगलं ठरणार नाहीये फलंदाजी संघासाठी. त्याच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता आता काहीतरी असं झालंय. निर्धाव चेंडू आलाय, उर्वरित शेवटचा चेंडू. पाहूया काय होतंय. फटका सजवलाय, थांबवलंय अक्षय यांनी. षटक समाप्ती. धावसंख्या स्थिरावली आहे 3 वरती. धावफलक 3. येस, समीकरण मैदानाच्या आतमध्ये. एक षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या झाली 3. गडी गमावलाय तो 1. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. चला, फलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा फलंदाज अक्षय आणि हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 ने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली 4. येस, आता पाहूया गोलंदाजी मार्कवरती आयुष आणि गोलंदाज इंट्रोड्यूस केला गेला आहे तो म्हणजेच ऋषभ. कुठेतरी निराश दिसताना तो म्हणजेच फलंदाज अक्षय, कारण सतत डॉट चेंडूची सांगता केली जाते ते म्हणजेच फलंदाज आयुष यांच्या मार्फत. येस, या षटकाचं समीकरण आतापर्यंत पाहता 1 सिंगल 1 डॉट. पुढचा चेंडू फलंदाज आयुष, फटका सजवलाय, चेंडू अडवला जातोय, थोडा फंबल होतोय. तदरम्यान जीव मुठीत घेऊन धावले ते म्हणजे फलंदाज अक्षय. 1 धाव पूर्ण होतीये. धावसंख्या 1 ने वाढतीये. फिल्डर आपल्याला पाहायला मिळालं शाकीर, सुंदर फिल्डिंग बंजारच्या आतमध्ये करत असताना. येस, हलक्या हाताने खेळला गेलाय. कंटिन्यू सेन्सिबल क्रिकेट दर्शवताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अक्षय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक षटक 4 चेंडूचा खेळ झालाय. पुढचा चेंडू फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. मामा सुंदर क्षेत्ररक्षण करताना मामा मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान 1 धाव घेतली जाते. आतापर्यंत समीकरण पाहता या षटकातलं 4 सिंगल 1 डॉट. धावसंख्या झाली 5-7. उर्वरित शेवटचा 1 चेंडू. काय होतं या चेंडूवरती आणि थोडंसं फंबल पाहायला मिळालं. तदरम्यान 1 धाव पूर्ण. षटक समाप्ती. दोन षटकाच्या समाप्तीस 4च्या सरासरीने धावसंख्या झाली 8. 1 गडीच्या मोबदल्यास. बहुत भारी बोले हो. ए निशो, ए निशो, ये तो अपने से भी चला, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक घेऊन नवीन गोलंदाज. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 ने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली आहे 9. कुठेतरी सिंगल डिजिट स्कोर आपल्याला अजूनही पाहायला मिळतोय. कुठेतरी बांधून ठेवण्यात यश आलंय ते म्हणजेच फलंदाजांना. आता फटका सजवलाय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय. चांगली फेकी. तदरम्यान तंबूच्या आसऱ्यास परतावं लागतंय धावचीतच्या रूपात फलंदाज आयुष यांना.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो म्हणजेच किसन. आणि आता फलंदाजी मार्कवरती अक्षय. फटका सजवतोय, चेंडू अडवला जातोय. केशवच्या रूपात सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. यस, काय होणार आहे पुढच्या चेंडूवरती? फटकेबाजी करायचा प्रयत्न चालू आहे इथे. कुठेतरी बांधून ठेवण्यात यश आलंय. फटक्यांना यश येत नाहीये, फटके सजवावे लागणार आहेत, फटकेबाजी करावी लागणार आहे. चेंडूंचा खेळ झालाय 4 चेंडू 9 धावा. हा पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. 2 चेंडूंवरती प्रयत्न केलेला फटकेबाजी करण्याचा, पण यश नाही आलंय. तदरम्यान एक सिंगलने धावसंख्या झाली 10. चेंडूचा खेळ झालाय 5. आतापर्यंत समीकरण पाहता या षटकातलं 2 सिंगल, 2 डॉट, 1 विकेट, 5 चेंडू 10, 2 षटक, 5 चेंडू 10, 2 गडींच्या मोबदल्यात. आणि आता नवीन फलंदाज इंट्रोड्यूस केला गेलाय, तो येतोय स्ट्राईक एंड वरती. किसन, पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. फटका सजवला होता, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या 1 ने वाढतीये. धावसंख्या झाली 11. तीन षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या झाली 11. आपण पाहत आहोत साई यंग वॉरियर्स आयोजित साहेब बाळासाहेब ठाकरे चषक 2025 तिसरी आणि शेवटची रजनी आजची. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला गेलाय मुकेश. पाहूया काय करतोय, कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. आतापर्यंत जसं रोखण्यात यश आलंय तसंच, आणि इथे थोडंसं फंबल पाहायला मिळालं, पण कुठेतरी चेंडू अडवला गेलाय. निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली आहे या षटकाची. पाहूयात मैदानाच्या आतमध्ये. येस, पुढचा चेंडू मुकेश यांचा. फलंदाजी मार्कवरती किसन. आत्ता एक फटका सजवला होता, पुन्हा एकदा फळी फिरवताना पण अपयश येत आहे. 2 निर्धाव चेंडू आलेत आतापर्यंत. काहीतरी करावं लागणार आहे, फटकेबाजी करावी लागणार आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? सेलिब्रेशन पाहायला मिळतंय आणि तंबूच्या आसऱ्यास परतावं लागतंय, ते म्हणजेच अक्षय यांना. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंट्रोड्यूस केला जातोय, तो म्हणजेच मोहित. पाहूया मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज इंट्रोड्यूस केला गेला आहे, तो म्हणजेच मोहित कशा पद्धतीची फलंदाजी करणार आहे. आणि इथे गॅप मध्ये फटका सजवलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. आलाय या इनिंगचा, या मॅचचा पहिला चौकार. आणि आता कुठेतरी आक्रमक फलंदाज इंट्रोड्यूस केला गेलाय, तो म्हणजेच मोहित. आल्या क्षणी, येता क्षणी लगावतोय चौकार. वैयक्तिक पहिल्या चेंडूवरती चौकार लगावतोय, तो म्हणजेच मोहित. पाहूया काय करतोय पुढे पुन्हा एकदा. आणि इथे बैठी फटका खेळण्याचा प्रयत्न होता, अपयश येतंय. निर्धाव चेंडू येतोय. या षटकाचं जर समीकरण पाहिलं
तर 3 सिंगल 1 विकेट 1 चौकार आतापर्यंत लगावला गेलाय आणि आता उर्वरित शेवटचा चेंडू या षटकातला 15 वरती धावसंख्या स्थिरावली आहे. काहीतरी करावी लागेल, फटकेबाजी करावी लागेल, प्रयत्न करावे लागेल. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं. प्रयत्न केलाय पण तिथे क्षेत्ररक्षण आडवा येतोय आणि 1 धावाने संतुष्टी करावी लागेल. 4 षटकांच्या समाप्तीस धावसंख्या झाले 4च्या सरासरीने 16, गडी गमावले ते 3. येस, इथून शेवटचे 6 चेंडू किती धावा गोळा करू शकणार आहे तो म्हणजेच फलंदाज मोहित आणि किशन मैदानाच्या आतमध्ये. पाहूया नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला गेलाय तो म्हणजेच शाकीर. येस, पहिला चेंडू शाकीर याचा फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक येतोय, तदरम्यान 1 धाव पूर्ण केली जाते. स्ट्राईक एंडवर येऊन पोहोचलाय तो म्हणजेच फलंदाज किशन. पुढचा चेंडू किसन याच्यासाठी आणि आता काय घडतंय, नो चेंडू येतोय, डिक्लेअर झोन मध्ये जातोय. नो +1 ने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली आहे 19. पुढचा चेंडू फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू जाऊन पायाला आदळतोय, तदरम्यान 1 धाव होतीये. धावसंख्या झाली 20. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू शाकीर यांचा फटका सजवलाय. बॅटीचा वेग जर पाहिलात तर खूप जोरदार फटक्याचा प्रहार केला जातोय, पण कुठेतरी चेंडू आणि फळीचा संपर्क होत नसल्यामुळे अपयश येतंय. धावसंख्या 1 ने वाढतीये. धावसंख्या स्थिरावली 21 वरती. काहीतरी करावं लागेल इथे आयोजक संघाला जर हा सामना जिंकायचा असेल, एक सन्मानजनक स्कोर बनवायचा असेल. इथे आता क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर, चांगली फेकी, चांगला कलेक्शन, गडी बाद होतोय. धावचीच्या रूपात तंबूच्या आसऱ्यास परतावं लागतंय ते म्हणजेच फलंदाज मोहित याला. नवीन फलंदाज इंट्रोड्यूस केला गेलाय नंदा. चेंडूचा खेळ झालाय 4 षटक 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या झाली 21. इथून शेवटचे 2 चेंडू असणार आहेत. काय घडणार आहे मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. फलंदाजी मार्गवरती फलंदाज किसन, पाहूया काय करतोय. फटका सजवलाय, चेंडू जातोय हातात आणि काय होतंय, धावचीच्या रूपात तंबूच्या आसऱ्यास परतावं लागतंय ते म्हणजेच फलंदाज किसन याला. येस, साई यंग वॉरियर्स आयोजित साहेब बाळासाहेब ठाकरे चषक 2025 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हा शेवटचा चेंडू होता या इनिंगचा. 1 धाव घेण्यात यश आलंय. 1 ने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली 22. विजयासाठी पाहिजे 23. आणि आपण पाहू शकता पंच आपल्याला लागलेत आज ते म्हणजेच अमर. खूप सुरेख टॉस. पुढचा सामना डीएनसीसी विरुद्ध मायकोफ. टॉस साठी यायचंय. इनिंग ब्रेक झालेली आहे, कर्णधार पाठवायचे आहेत. डीएनसीसी विरुद्ध मायकोफ टॉस होणार आहे पुढच्या सामन्याचा. डीएनसीसी कॅप्टन पाठवायचंय. डीएनसीसी कॅप्टन पाठवायचंय. तर चला 2 संघांना पुन्हा एकदा आमंत्रित करेन. एका बाजूला डीएनसीसी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत मायकोप संघ. पहिला सेमीफायनल या ठिकाणी आपण अनुभवणार आहोत, पाहणार आहोत. दोन्ही संघ जर पाहिले तर इन्फॉर्म आहेत. खूप चांगली खेळी त्यांनी दर्शवली. अगदी मायकोप संघाने देखील खूप चांगली तो सामना आपल्याला पाहायला मिळाला. आणि या सामन्यात देखील
मजा येईल नक्कीच प्रेक्षकांना, कारण की सेमीफायनलचा पहिला राऊंड या ठिकाणी लागला जाईल. येस, दोन कर्णधार आपण पाहू शकतो. पहिला सेमीफायनलचा मुकाबला आपल्या भेटीस येणार आहे. DNCC विरुद्ध मायकोफ. एक सुंदर सामना होणार आहे. वेलकम दोन्ही संघाचे कॅप्टन. टॉस होईल इथे, चॉईस कॉल असणार आहे. कॉल असणार आहे मायकोफ संघाचा. हेडचा कॉल है एंड इट्स टेल्स कांग्रेचुलेशंस DNCC टीम, आप टॉस जीत गए. क्या करना चाहेंगे आप? पहले हम बॉलिंग करेंगे. बॉलिंग करेंगे. आप देख रहे हैं आपके सामने एक बेहतरीन टीम है माइकोफ, उनकी फील्डिंग बहुत बढ़िया है. तो आप जब बॉलिंग करेंगे उनको कितने रनों तक रोकना चाहेंगे? हम अपने गेम प्लान पे रहेंगे और उस हिसाब से हम उनके साथ खेलेंगे. ओके, कोई भी नंबर अभी रिव्हील नाही किया आहे. टॉस खूप महत्त्वाचा असतो. काय सांगशील, टॉस तुम्ही हारला, जिंकला असतात तर काय करणार होतात? नक्कीच आम्ही पण पहिला क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. ओके, आता तुम्ही बॅटिंगसाठी तुम्हाला इन्व्हाइट केलं गेलंय. एक सन्मानजनक स्कोर लावण्याचा तुमचा प्रयत्न असणार. किती स्कोर तुम्ही लावण्याचा प्रयत्न करणार आहात? नक्कीच आम्ही जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करू. ओके, थँक्यू. दोन्ही टीमला कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द बेस्ट असणार आहे या सेमीफायनलच्या मुकाबल्यासाठी. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचकडे. एक सुंदर आवाज आपल्या सर्वांच्या भेटीस येणार आहे, तो म्हणजेच संतोष पाटील सर यांचा. ओव्हर टू यू संतोष सर. धन्यवाद. या ठिकाणी आपण सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला राजेश, दुसऱ्या बाजूला मुकेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना यस पंच शाहरुख आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी ऑफिशियल पंच म्हणून भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. अगदी बोईसर टुर्नामेंटमध्ये आपण त्यांना नेहमीच पाहतोय. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. इथून जर पाहिलं तर शर्मानंद आपल्याला पाहायला मिळतोय, जो गोलंदाजीसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू हाताळला आणि पहिला चेंडू हाताळत असताना सिंगल रन्स खर्चीकरण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मुकेश आहे फलंदाजीसाठी. इथून जर पाहिलं तर प्रहार केला होता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, पण यावेळेस बॅट ज्या पद्धतीने मारली होती फटका नक्कीच बसला नाही आणि त्यानंतर पाहिलं तर डॉट चेंडू आलाय. पहिला षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. ग्रामीणचा हा पॅनल आपण पाहतोय. यानंतर नक्कीच कोणता संघ सेमीफायनल मध्ये जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु यावेळेस फटका सुरेख आहे, समोरच्या दिशेने खेळलाय आणि चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार. संतोषभाई त्रिपाठी यांचं देखील खरोखरच मी कौतुक करेन. खूप मेहनत घेत आहेत आणि खूप आम्हाला आधार या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील शब्दसुमनाने आम्ही आभार व्यक्त करणार आहोत. संतोष भाई त्रिपाठी अच्छा योगदान रहता है उनका इस मैदान में. हमारे आयोजक तहे दिल से उनका स्वागत करेंगे. तर जाऊया 6 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वर. हा चेंडू अगदी अंगाला ब्रश होतोय, चेंडूवर रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय आणि डॉट चेंडूने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 6 धावा स्थिरावून ठेवलेल्या आहेत. मुकेश खेळतोय 3 चेंडूमध्ये 5 धावा, तर राजेश ज्याने 2 चेंडूमध्ये 1 धाव आतापर्यंत जमवले. राजेश पुन्हा एकदा स्ट्राईकवर. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. टॅप खेळलाय, टॅप सक्सेसफुल होईल नो डाऊट. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. चेंडूवर चौकार येतोय आणि 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता मात्र आपण पाहतोय 24 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे, कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिल्या तर 2 चौकार आल्या आणि 2 चौकाराच्या मदतीने धावसंख्या पाहिल्या तर 10 धावा पहिल्या षटकामध्ये जमवल्या आहेत. इथून जर पाहिलं तर नक्कीच या टुर्नामेंटचा सर्वा म्हणजेच अक्षय गोलंदाजी ट्रॅकवर आलाय आणि अक्षयच्या पहिल्या चेंडूचं स्वागत केलंय. जबरदस्त असं स्वीप शॉट येतोय, चौकार. 4 धावा. चौकाराने आता मात्र जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने समोरच्या दिशेने खेळलाय, परंतु फॉलो थ्रू मध्ये अक्षय स्वतः अडवतोय. या चेंडूला रन्स देणार नाहीये. 22 चेंडू शिल्लक आहेत आणि 22 मध्ये बनवायचे आहेत 9.
सॉफ्ट हँडने खेळलाय डिक्लेअर झोन कडे चेंडूला वळवलाय एक सिंगल रन्स. की आता जाणीव आहे मुकेश इलेव्हन संघाला की इथून जर पाहिलं तर सिंगल रन्स देखील आपला संघ विजय होऊ शकतोय आणि त्याच दृष्टिकोनातून जर पाहिलं तर इथून मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. टॅप केलाय आणि टॅप पॉवरफुल पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल. आणखीन एक चौकार. 4 धावा. 4 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा करारी प्रहार परंतु यावेळेस थांबवलंय चेंडूला. रन्स येणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. 19 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. 19 चेंडू 4 धावा पाहतोय आपण. पुन्हा एकदा अटॅक आणि सामना फिनिश. इथे मात्र आपण पाहतोय मुकेश इलेव्हन संघ हा सामना जिंकला जातोय. खूप चांगली या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळाली. अगदी 23 धावांचं लक्ष होतं आणि 22 धावांचं लक्ष होतं आणि 23 धावा या ठिकाणी जमवली.